ओके, तर आपण आज बाळांनो काय बघणार आहे, 1D थर्मल प्रॉब्लेम. 1D थर्मल प्रॉब्लेम. आतापर्यंत आपण काय बघितलं सांगतो. इन फर्स्ट टॉपिक इन 1 डायमेन्शन आतापर्यंत आपण बघितले स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स. ओके, त्याच्यामध्ये थर्मल प्रॉब्लेम कुठे आला नव्हते. नॉर्मली थर्मल, फ्लुइड, स्ट्रक्चरल हे सगळे अनालिसिस साठी आपण काय करतो, हे सॉफ्टवेअर यूज करतो FEM. आता याच्यामध्ये आपण 1D थर्मल प्रॉब्लेम कन्सिडर करणार आहे. पण 1D प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त जे कन्सिडर करायचं आहे ते म्हणजे कंडक्शन. 5व्या टॉपिक मध्ये कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन ह्या दोन्ही गोष्टी येणार 5व्या टॉपिक मध्ये. ठीक आहे, पण आपण 1D बघायला लागलोय, त्यामुळे 1D मध्ये आपण ते थर्मल कंडक्शन फक्त कन्सिडर करणार आहे. आता 1D थर्मल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करायला पाहिजे. बघा, जसं आपण लास्ट जे प्रॉब्लेम बघितले होते म्हणजे स्ट्रक्चरल अनालिसिसचे, त्याच्यामध्ये आपण स्टिफनेस मॅट्रिक्स यूज करत होतो. स्टिफनेस ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे आणि F इज इक्वल टू KX, म्हणजे ती प्रॉपर्टी यूज करून आपण काय करतो, डिफ्लेक्शनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. पण थर्मल मध्ये आपल्याला तसे डिफ्लेक्शनची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर ते आहे अशी स्टिफनेस यूज करून चालणार नाही. म्हणजेच थर्मलचा जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इथं जसं स्टिफनेस मॅट्रिक्स होता तसं इथं आपल्याला एक वेगळा काहीतरी मॅट्रिक्स डिटरमाइन करायला पाहिजे. मग तो डिटरमाइन करण्यासाठी मी आता काय करणार आहे, एक कॉम्पोनंट कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात एक बार आहे. समजा हा बार आहे. या बारला मी काय करणार आहे, एका एंडला हीट सप्लाय करणार आणि ती कंडक्शन थ्रू ट्रान्समिट होईल. जसे हीट ट्रान्समिट होईल तसे या बारचं टेम्परेचर काय होणार, चेंज होत जाणार. बरोबर, जशी त्याला हीट मिळेल तसं त्याचं टेम्परेचर चेंज होत जाणार. आता मला फक्त कंडक्शन कन्सिडर करायचं आहे, कंडक्शन. त्यामुळे इथं कन्व्हेक्शन होता कामा नये, रेडिएशन होता कामा नये. मग जे काही कन्व्हेक्शन आहे ते होऊ नये म्हणून मी काय करणार आहे, याच्या आउटर पोर्शन वरती, याच्या म्हणजे या बारच्या आउटर पोर्शन वरती मी एक इन्सुलेटिंग लेअर लावणार आहे. इन्सुलेटिंग लेअर. ठीक आहे, मग हा जो बार आहे जर मी साइड व्ह्यूला बघितला तर तो तुम्हाला असा दिसेल. बघा, साइड व्ह्यूला हा तुमचा काय कॉम्पोनंट अंडर ऑब्झर्वेशन आहे आणि याच्या आउटर पोर्शन वरती मी इन्सुलेटिंगची लेअर लावली. आउटर पोर्शन वरती इन्सुलेटिंगची लेअर लावली तर ती असताना सर्क्युलरच असणार आहे. पण जर तुम्ही ती साइड व्ह्यूला बघितली तर ती तुम्हाला पुन्हा रेक्टँग्युलर दिसणार. ठीक आहे, आणि ही इन्सुलेटिंग लेअर आहे म्हणून मी अशी दाखवली. म्हणजे माझा सेंटरला बार आहे ज्याला मी हीट सप्लाय करणार आहे आणि कन्व्हेक्शन होऊ नये म्हणून मी त्याच्या आउटर सरफेस वरती काय लावलेले, एक इन्सुलेटिंग लेअर लावलेले आहे, म्हणजे इन्सुलेशन प्रोव्हाइड केले. आता हे इन्सुलेशन प्रोव्हाइड केल्यामुळे काय होईल बघा, या बार मध्ये जर मी या पॉइंटला हीट सप्लाय केली तर ती हीट पुढे काय होणार बघा, कंडक्शननी ट्रान्समिट व्हायला चालू होणार आणि ती या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ट्रान्समिट होईल. आता बार इथं संपला, बार या पॉइंटला संपला. तुम्ही हीट सप्लाय या पॉइंटला केली, हीट पुढे 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 ट्रान्समिट होत गेली कंडक्शननी आणि पुन्हा इथून काय होणार बघा, बाहेर पडणार. बरोबर आहे, म्हणजे इथून पुन्हा एन्व्हायरमेंटला जाणार. एन्व्हायरमेंट कडून हीट आली, कंडक्शननी ट्रान्समिट झाली या बार मध्ये आणि पुन्हा एन्व्हायरमेंट कडे गेली. म्हणजे इथं हीट एंटर होणार, इथून हीट रिजेक्ट होणार म्हणजे बाहेर पडणार. ओके, म्हणजे इथं एंटर होणार आणि इथं रिजेक्ट होणार. ओके, मग हे जे दोन पॉइंट आहेत 1Dचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी या दोन पॉइंटला असं म्हणतो, याला कन्सिडर करतो आयथ नोड आणि याला कन्सिडर करतो जेथ नोड. म्हणजे मी हे दोन पॉइंट असे कन्सिडर केले की जिथे हीट एंटर होणार आहे आणि एका पॉइंटने हीट काय होणार आहे, रिजेक्ट होणार आहे. ते दोन पॉइंट मी कन्सिडर केले. मग आता किती हीट सप्लाय केली, मग हीट जी सप्लाय केले त्या हीटला म्हणतो मी Q आणि हीट जेवढी रिजेक्ट झाली त्याला पण म्हणतो मी Q. पण हे दोन Q सेम नाही आहेत. Q सप्लाइड
ही जास्त असावी, म्हणतो मी क्यू आय, आयथ नोडला सप्लाय केलेली हीट, आणि जी रिजेक्ट झाली त्याला म्हणतो मी क्यू जे, म्हणजे जेथ नोडला रिजेक्ट झालेली हीट. ओके, म्हणजे हीट सप्लाइड ऍट आयथ नोड, हीट सप्लाइड ऍट जेथ नोड. मग आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही मला सांगा, हीट फक्त मी कुठनं कुठं पण कन्सिडर करणार आहे, आयथ नोड पासून जेथ नोड पर्यंतची कन्सिडर करणार आहे. आयथ नोड पासून जेथ नोड पर्यंत. आता आयथ पासून जेथ पर्यंत हीट ट्रान्सफर होऊस तोपर्यंत ती कंडक्शनने होईल, कन्व्हेक्शनने होईल का रेडिएशनने होईल? कंडक्शनने होईल, कन्व्हेक्शनने होईल का रेडिएशनने होईल? कंडक्शनच होणार. फक्त मी आयथ पासून जेथ एवढेच कन्सिडर केले. मग बाहेर इन्सुलेशन प्रोव्हाइड केल्यामुळे इकडनं तर काय आता बाहेर पडणार नाही, बरोबर आहे, म्हणजे कन्व्हेक्शन तर काय होणार नाही. त्यामुळे राहिलं आता फक्त मटेरियल मधनच ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मटेरियल थ्रू ट्रान्सफर व्हायला लागले म्हणजे ती कुठले कंडक्शन आहे. ओके, सगळ्यांना समजलंय? म्हणजे मी एक सिंपल बार घेतलाय असा, त्याला बाहेर आउटर सरफेसवरती इन्सुलेशन प्रोव्हाइड केले, त्याच्या एका एंडला मी हीट सप्लाय केली, दुसऱ्या एंड मधनं हीट रिजेक्ट झाली, आणि ह्या दोन एंड मध्ये हीट जी ट्रान्सफर झाल्या ती कशाने ट्रान्सफर झाल्या? बाय कंडक्शन. मग आता या 1D प्रॉब्लेम मध्ये, याचा मी 1D प्रॉब्लेम जो कन्सिडर केलाय, या प्रॉब्लेम मध्ये मला काय डिटरमाइन करायचं आहे, हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, हीट ट्रान्सफरचा जर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करायला पाहिजे? आता ते मी इथे घेणार आहे. इथं बघा, हीट आत आल्या म्हणून मला म्हणतो इनलेट, आणि इथं हीट रिजेक्ट झाल्या म्हणून मी इथं म्हणतो आउटलेट. ओके, आता लेट क्यू आय मी काय कन्सिडर केलं सांगा? हीट सप्लाइड, म्हणजे आयथ नोडला मी हीट सप्लाय केली. क्यू जे हीट रिजेक्टेड, म्हणजे याला मी आयथ नोडला हीट सप्लाय केली आणि जेथ नोडला हीट रिजेक्ट झाली. हीट सप्लाय केली याचा अर्थ या मटेरियलचं टेम्परेचर कमी होणार, जास्त होणार, काय होईल? हीट सप्लाय केला याचा अर्थ त्या मटेरियलचं टेम्परेचर एकतर वाढेल किंवा एकतर काहीतरी कमी होईल. ठीक आहे, यातलं काहीतरी होणार, बरोबर. म्हणजे हीट सप्लाय केल्यानंतर त्या मटेरियल मध्ये काय असायला पाहिजे? चेंज इन टेम्परेचर. त्या मटेरियल मध्ये काय असायला पाहिजे? चेंज इन टेम्परेचर. मग आपण असं कन्सिडर करूया, या आयथ नोडला टेम्परेचर कन्सिडर करूया TI. ओके, आणि जेथ नोडला टेम्परेचर कन्सिडर करूया TG. आयथ नोडचं टेम्परेचर TI आणि जेथ नोडचं टेम्परेचर TJ. म्हणजेच काय? हे झालं टेम्परेचर ऍट इनलेट म्हणा किंवा आयथ नोड म्हणा, बरोबर. TI म्हणजे टेम्परेचर ऍट इनलेट झालं, आणि TJ म्हणजे काय झालं? टेम्परेचर ऍट आउटलेट म्हणा किंवा जेथ नोड म्हणा. म्हणजे TI हे हीट सप्लाय केल्यामुळे काय तर तिथं टेम्परेचर चेंज झालं असेल, पण ते टेम्परेचर आहे, त्या पॉइंटचं टेम्परेचर आहे. आणि TJ म्हणजे जेथ पॉइंटचं टेम्परेचर आहे. नॉर्मली आपण ज्या वेळेला कुठला पण थर्मलचा प्रॉब्लेम कन्सिडर करतो, त्यावेळेला आपण काय करतो? कुठल्या पण पॉइंटचं टेम्परेचर मेजर करत असतो. म्हणजे तुम्ही जर HMDच्या प्रॅक्टिकल केले असतील तर तुम्हाला माहित आहे, HMDच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही हीट सप्लाय करत असताय, पण वेगवेगळ्या पॉइंटला काय मोजत असताय? शेवटला टेम्परेचरच मोजत असताय. ठीक आहे, त्यामुळे मला इथे मी 2 पॉइंटचे वेगवेगळे टेम्परेचरच कन्सिडर केल्यात. आयथ नोडचं आणि जेथ नोडचं मी टेम्परेचर कन्सिडर केले. ओके, आता मग तुम्ही HMT मध्ये एक लॉ शिकला असेल बघा, फुरियर लॉ. सगळ्यांना माहित आहे फुरियर लॉ काय? फुरियर लॉ ऑफ कंडक्शन. आपण इथं फक्त कंडक्शन कन्सिडर केले, त्यामुळे मी फुरियर लॉ ऑफ कंडक्शन घेणार आहे. काय सांगा फुरियर लॉ ऑफ कंडक्शन? माहित आहे कोणाला फुरियर लॉ ऑफ कंडक्शन? Q is equal to KA dt by dx. The rate of heat flux is directly proportional to the temperature gradient. काय हा लो काय?
इट स्टेट्स दॅट काय एरिया सांगते बघा तो, रेट ऑफ हीट फ्लक्स is directly proportional to temperature gradient. आता मी हे काय करतो, हे मी वर्ड्स मध्ये लिहिले, जरासं मी आपल्या काय करतो इक्वेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. सगळ्यात पहिल्यांदा हीट फ्लक्स म्हणजे काय, हीट फ्लक्स म्हणजे हीट सप्लाइड डिवाइड बाय एरिया, म्हणजे थोडक्यात काय, हीट सप्लाइड पर युनिट एरिया म्हणजेच काय असते हीट फ्लक्स. त्यामुळे ज्या तुम्ही सरफेस वरती हीट सप्लाय केलाय त्याला तुम्ही एरियानं जर डिवाइड केला तर तुम्हाला तिथे काय मिळते बाळांनो, हीट फ्लक्स. ओके, सो हीट सप्लाय डिवाइड बाय एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजेच काय झाला, फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणले बा, टेम्परेचर ग्रेडियंट. आता टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर पर युनिट लेंथ, चेंज इन टेम्परेचर पर युनिट लेंथ. त्यामुळे मी लिहितो चेंज इन टेम्परेचर म्हणतो dt डिवाइड बाय लेंथला dx म्हणा किंवा du म्हणा. आता u आपण डिफॉर्मेशनला वापरले, मी लेंथ म्हणणार आहे म्हणून मी dx घेतो. सो चेंज इन टेम्परेचर पर युनिट लेंथ, तो dt बाय dx, हाच म्हणजे काय तुमचा टेम्परेचर ग्रेडियंट. सो हीट फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ग्रेडियंट. मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त इथे एक गोष्ट सांगतो बघा. समजा हा माझा स्टार्ट पॉइंट आहे, हा माझा एंड पॉइंट आहे. स्टार्ट पॉइंटला जर टेम्परेचर समजा T1 असेल, असं कन्सिडर करा, स्टार्ट पॉइंटला टेम्परेचर समजा T1 असेल, तर एंड पॉइंटचं टेम्परेचर म्हणजे कसं कंडक्शननी हीट पुढे गेली तर ते ड्रॉप व्हायला पाहिजे, आहे तेवढं राहायला पाहिजे, काय जास्त व्हायला पाहिजे. इथलं टेम्परेचर जर कंडक्शनने गेली तर हीट गेली तर याच्यापेक्षा जास्त असणार, कमी असणार, काही इक्वल असणार, कमी कमी असणार. असायला पाहिजे, बरोबर. म्हणून मी या T1 पेक्षा हे टेम्परेचर थोडंसं खाली दाखवतो. ठीक बघा, म्हणजे ही कंडक्शननी हीट पुढे गेल्यानंतर इथं टेम्परेचर पहिल्या पॉईंटचं हे जास्त असायला पाहिजे, दुसऱ्या पॉईंटचं हे कमी असायला पाहिजे. आणि जर समजा ही लेंथ L असेल, ही जर लेंथ L असेल तर हा dt बाय dx काय येणार, dt बाय dx फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय लेंथ. हा dt बाय dx काय येणार, फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय लेंथ. ओके, मग आता तुम्ही सांगा मला, फायनल मायनस इनिशियल केलं तर नेहमी चेंज इन टेम्परेचर प्लस येणार का मायनस येणार, मायनस मायनस येणार, बरोबर आहे. पण हे Q बाय A ची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे, कारण तो हीट फ्लक्स आहे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. हीट आपण दिल्या ना पर युनिट एरिया, तर ती पॉझिटिव्ह असायला पाहिजे. पण या बाजूची व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या, म्हणून ज्या वेळेला आपण इथं प्रोपोर्शनॅलिटी रिमूव्ह करतोय, प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकतोय, त्यावेळेला जो कॉन्स्टंट घेतोय त्याला मायनस घ्यायचं, जो कॉन्स्टंट घेतोय त्याला मायनस घ्यायचं. का मायनस घ्यायचं, ही dt ची व्हॅल्यू नेहमी मायनस येणार आहे आणि हा मायनस 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 मिळून काय होणार ते प्लस. त्यामुळे इथं जो कॉन्स्टंट आहे तो काय करायचा, मायनस घ्यायचा. आता तो जो कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणतोय आपण, थर्मल कंडक्टिव्हिटी. जो कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणतोय आपण, थर्मल कंडक्टिव्हिटी K इंटू काय येणार, dt बाय dx इज इक्वल टू Q बाय A. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आले हे मायनस साईन मी का घेतले, कारण की ज्या वेळेला कंडक्शन हीट ट्रान्सफर होईल त्यावेळेला फायनलचं टेम्परेचर हे इनिशियल पेक्षा कमी असणार. मग तुम्ही फायनल मायनस इनिशियल केलं, इथं फायनल मायनस इनिशियल केलं की आन्सर हे नेहमी निगेटिव्ह येणार, मायनस येणार. पण हीट फ्लक्स मायनस असत नाही, म्हणून इथं जो कॉन्स्टंट घेतलाय तो कॉन्स्टंट काय घेतलाय, मायनस की. त्यामुळे हे मायनस आणि ही टर्म मायनस 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 मिळून ते काय होणार, प्लस. ओके, मग हे झालं तुमचं बाळानं काय की हीट फ्लक्सचं इक्वेशन, हीट फ्लक्सचं इक्वेशन. मग याच्यावरून जर मला फक्त हीट पाहिजे असेल, हीट सप्लाय हीट पाहिजे असेल, हीट इज इक्वल टू काय येणार बघा, मायनस के इंटू ए, मायनस के इंटू ए dt बाय dx, याला म्हणतो मी इक्वेशन 1. म्हणजे यातनं मी काय केलं की तुम्हाला कुठल्या पण नोडला, तो नोडला जावा किंवा जेथ नोडला जावा, किती हीट आहे त्या पॉइंटला किती हीट आहे ही जर डिटरमाइन करायची असेल तर त्या हे हीटचं मी इक्वेशन बनवलं. यू म्हणजे काय, हीट सप्लाय, बरोबर, म्हणजे हीट आहे. हीट इज इक्वल टू काय आलं, मायनस के इंटू ए dt बाय dx. के म्हणजे काय, थर्मल कंडक्टिव्हिटी, ए म्हणजे काय, एरिया, dt बाय dx म्हणजे काय, थर्मल ग्रेडियंट.
हे मला पाहून काय मिळालं, क्यूचं इक्वेशन मिळालं. मग आता तुम्ही मला सांगा, एक इन जनरल मला इक्वेशन मिळालं की हिट कॅल्क्युलेट करायचं क्यू. मग याच्यावरून मला आयथ नोडची आणि जेथ नोडची हिट कॅल्क्युलेट करता येईल का रे? ह्या इक्वेशन वरून, हे इक्वेशन यूज करून आयथ नोडची आणि जेथ नोडची हिट कॅल्क्युलेट करता येईल काय? Yes. येणार का नाही? येणार की. म्हणजे आयथ नोडची आणि जेथ नोडची हिट मला काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. मग आता मला आयथ नोडची आणि जेथ नोडची हिट जर कॅल्क्युलेट करायची असेल तर मला काय करायला पाहिजे सांगा इथं आता. यालाच कंटिन्युएशन मध्ये घेतो मी. बघा, रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे क्यू ऍट आयथ नोड इज इक्वल टू, इथे क्यू आहे बघा तुमचा, क्यू ऍट आयथ नोड जर घेतला तर काय येणार, मायनस के इंटू ए मायनस के इंटू ए. आता मला डीटी बाय डीएक्स सांगा, डीटी बाय डीएक्स. आयथ नोड आणि जेथ नोड कन्सिडर करायचा आणि मला सांगायचं आयथ नोड आणि जेथ नोड. डीटी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर कसं काढणार, फायनल मायनस इनिशियल, टीजे मायनस टी आय डिवाइड बाय डीएक्स. एक्स म्हणजे काय, मला त्या पर्टिक्युलर पॉइंटची काय करायला पाहिजे, लेंथ कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे एक्स जे मायनस एक्स आय, एक्स जे मायनस एक्स आय. आता इथे या जरासं हे बघून सांगा, हा आयथ नोड आहे, हा जेथ नोड आहे. समजा मी इथनं स्टार्ट केला असेल, इथनं इथपर्यंत एक्स जे आहे, इथनं इथपर्यंत एक्स आहे, तर एक्स जे मायनस एक्स आय केला तर मला काय मिळणार आहे, एक्स जे मायनस एक्स आय केला तर मला काय मिळायला पाहिजे, इथं लेंथ मिळायला पाहिजे. बरोबर, म्हणून येतो मायनस के इंटू ए टी जे मायनस टी आय डिवाइड बाय एल, डिवाइड बाय एल. आता मी काय करतो, हा एल बाहेर घेतो, म्हणजे मायनस के इंटू ए डिवाइड बाय एल टी जे मायनस टी आय. ओके, हे मला काय मिळालं, हिट सप्लाइड ऍट आयथ नोड. ओके, म्हणजे आयथ नोडची हिट मला मिळाली. आता आयथ नोडची मिळाल्यानंतर असंच्या असंच मी आता काय करणार, कॅल्क्युलेट करणार जेथ नोडसाठी. ठीक आहे, मग जर मला आता जेथ नोडसाठी कॅल्क्युलेट करायचे असेल जेथ नोडसाठी, तर काय करू सांगा. सेम हे जे लिहिले आहे असं मी रिपीट करणार आहे. ठीक आहे, आहे असं रिपीट करणार आहे. जरासं एक स्टेप फक्त वाढवतो, हा मायनस साईन आत टाकतो, एक स्टेप वाढवतो, मायनस साईन आत टाकतो, के ए बाय एल काय येणार बघा, हा प्लस होणार टी आय, मायनस मायनस प्लस होणार आणि हा मायनस टी जे होणार, म्हणजे टी आय मायनस टी जे झाला. याला मी म्हणतो टू. ओके, याला मी म्हणतो टू. आता असंच मी जेथ नोडची कॅल्क्युलेट करतो. नाव फॉर जेथ नोड क्यू जे इज इक्वल, परत याच्याप्रमाणे लिहायला चालू करतो. बघा इथे इक्वेशन आहे, मायनस के इंटू ए टी टी बाय डीएक्स, ते आहे असं लिहितो, मायनस के इंटू ए. आता तुम्ही म्हणणार के म्हणजे काय आहे, त्या मटेरियलचा हीट ट्रान्सफर रेट आहे, तो काय बदलणार नाही, तो कॉन्स्टंट आहे. एरिया हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला मी इथं आयथ आणि जेथ नोड लिहित नाही. ओके, आता इथं सांगा मला काय येणार, फायनल मायनस इनिशियल. ज्यावेळेला तुम्ही जेथ नोड कन्सिडर करताय त्यावेळेला असं कन्सिडर करायचं की तुम्ही हीट जी सप्लाय करायला चालू केलेली ती तुम्ही जेथ नोडला केलेली आणि ट्रान्सफर झाली आयथ नोडला, असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, त्यामुळे तुमचं इक्वेशन काय येणार इथं, टी आय मायनस टी जे म्हणजे फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय सेम मागासारखंच एक्स आय मायनस एक्स जे. ठीक आहे, म्हणजे आयथ नोडचं डिस्टन्स मायनस जेथ नोडचं डिस्टन्स इज इक्वल टू. आता बघा सर ते मायनस वरचं मायनस कसं केलं सर, काय झालं, क्यूआयचं मायनस कसं केलं कशाचं, वरती के कुठं आपण याला इथं ना, हा हे खाली, हा ते फोन हे आलेला तेव्हा जरा बाहेर पडला. हा काय म्हणालास मला काय कळणार बाबा. मायनस के च्या अगदी मायनस आहे ना क्यूआयच्या इक्वेशनला. हे मायनस आहे ना आत टाकलं, हे मायनस आहे ना आत टाकलं, हा मायनस आत गेल्यामुळे टीजे मायनस झाला आणि मायनस आहे ना आत गेल्यामुळे टी आय प्लस झाला. हा ते ओके, इंटरचेंज होईल नाही.
आता मी हे कंटिन्यू करतो बघा. TI मायनस TJ तसाच ठेवतो. आता तुम्ही सांगायचं मला XI मायनस XJ काय येणार इथे या. हा समजा I तो नोड आहे, हा समजा J तो नोड आहे, किंवा इथे या हा I तो नोड आहे, हा J तो नोड आहे. समजा मी इथनं मोजालोय, हे XI आहे आणि हे XJ आहे. जर मी XI मायनस XJ केलं तर XI लहान आहे, XJ मोठा आहे. त्यामुळे XI मायनस XJ चं उत्तर येलच येणार, पण ते प्लस येणार का मायनस? XI मायनस XJ चं उत्तर प्लस येणार का मायनस? मायनस यायला पाहिजे. का सांगा? XI कमी आहे, XJ मोठा आहे. त्यामुळे XI मायनस XJ केला तर काय यायला पाहिजे? तर मायनस L. बघा इथं जसं आलं XJ मायनस XI प्लस L आलता, तर XI मायनस XJ केलं तर काय यायला पाहिजे? तर मायनस L यायला पाहिजे. ओके, त्यामुळे मी XI मायनस XJ किंमत दिली मायनस L इज इक्वल. आता हा मायनस आणि हा मायनस काय होणार? एकमेकाला कॅन्सल. L बाहेर घेतो. सो KA बाय L TI मायनस TJ. TI मायनस TJ. KA बाय L TI मायनस TJ. जर असं काहीतरी घोळ झालाय, एक मिनिट फक्त बाळा. दोन्ही पण सर सेम आले. सेमच आली. होय. सर खाली dx इथं सेमच राहणार ना, XJ मायनस XI. चेंज लेंथ एकच राहणार ना खाली हे जी QJ ची. मायनस येणार नाही वाटतं सर खाली. सर लेंथ तर एकच राहणार ना पण. ठीक आहे, मी एवढं बघतो. मी ही लेंथ प्लस करतो इथं फक्त. ठीक आहे, मी नंतर परत पुढच्या लेक्चरला सांगतो. सो मी आहे असं लिहितो, हे मायनस आहे ना आत टाकतो, म्हणजे हे मायनस TI होणार आणि हा प्लस TJ होणार. मी जरा हे नंतर सांगतो काय. मग मी ही मायनस आहे ना आत टाकलं, मायनस TI प्लस TJ. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. QI मिळाला, QJ मिळाला, QI मिळाला, QJ मिळाला. QI QJ म्हणजे काय बघा, ith नोडची हिट जी तुम्ही सप्लाय केल्या, QJ म्हणजे jth नोडची हिट जी इथनं रिजेक्ट झाल्या. ओके, आणि आपण इथं कंडक्शन कन्सिडर केलंय. कंडक्शनचा लॉ म्हणजे फुरियर लॉ यूज केलाय. फुरियर लॉ यूज केला म्हणजे हे कंडक्शनने आपण सॉल्व्ह करायला लागलोय. ओके, मग आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 जर तुम्ही कन्सिडर केलं, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 कन्सिडर केलं तर इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3. इक्वेशन 2 आणि 3 जर कन्सिडर केलं तर याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. 2 ला आणि 3 ला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. मी लिहितो बघा, QI आहे इथं QJ आहे, QI QJ इज इक्वल. ह्याच्यामध्ये कॉमन एकच गोष्ट आहे बघा, KA बाय L. KA बाय L कॉमन एकच गोष्ट आहे, KA बाय L. त्यानंतर इथं बघा TI आहे, TJ आहे. इथं पण TI आहे, TJ आहे. मी जे कॉमन आहे ते एका बाहेर मॅट्रिक्स मध्ये लिहितो, TI TJ TI TJ. आता जर मी TI TJ बाहेर लिहिला असेल तर इथं TI किती आहे बघा, 1, TJ -1, इथं TI आहे -1, TJ आहे +1. ओके, म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळालं बघा, हीट सप्लाइड इज इक्वल टू, हा परत एक युनिट मॅट्रिक्स आला बघा, आणि या युनिट मॅट्रिक्स बरोबर इथं K आलाय. आणि हा K म्हणजे काय तुमचा, K म्हणजे काय, थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे थर्मल काय हा मिळालाय मला, थर्मल कंडक्टिव्हिटीचा युनिट मॅट्रिक्स मिळालाय. थर्मल कंडक्टिव्हिटीचा युनिट मॅट्रिक्स मिळालाय. पण जरी हा थर्मल कंडक्टिव्हिटीचा युनिट मॅट्रिक्स असला तरी सुद्धा आता इथनं पुढे याला आपण थर्मल प्रॉब्लेमचा
स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणायचं. याला काय म्हणायचं? थर्मल प्रॉब्लेमचा स्टिफनेस मॅट्रिक्स. जे हा थर्मल प्रॉब्लेमचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला इंटू एक आहे टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात हे असं झालं, मॅट्रिक्स इज इक्वल टू स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू टेम्परेचर मॅट्रिक्स. सो हीट इज इक्वल टू स्टिफनेस इंटू टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात हीट इज इक्वल टू थर्मल कंडक्टिव्हिटी इंटू टेम्परेचर. बघा इथे तेच आहे, हीट इज इक्वल टू थर्मल कंडक्टिव्हिटी इंटू चेंज इन टेम्परेचर. तेच इक्वेशन आहे, फक्त ते कशाच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालं, आपल्याला ज्या पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये काय केलं बघा, ते कन्वर्ट केलेलं आहे. सो क्यू आय क्यू जे इज इक्वल टू के ए बाय एल 1 - 1 - 1 1 टी आय बाय टी जे. आता इथनं पुढं जर तुम्ही थर्मलचे प्रॉब्लेम म्हणजे हीटचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करणार असाल तर हीटच्या प्रॉब्लेम मध्ये आधी जसा आपण अगोदरचे जे आपले स्टॅटिक अनालिसिसचे जे काही प्रॉब्लेम होते म्हणजे स्ट्रक्चरल अनालिसिसचे, त्या स्ट्रक्चरल अनालिसिसच्या प्रॉब्लेम मध्ये आपण इथं जो फॉर्म्युला लिहित होतो ते लिहित होतो ई ए बाय एल 1 - 1 - 1 1. ते झालंय थर्मलला. ई च्या ऐवजी काय आलाय के. ई म्हणजे तिथे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी होती आणि इथे के म्हणजे काय, थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे त्या मटेरियलची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे. बाकी सगळे जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्या अगोदरच्या झालेल्या आहेत. म्हणजे आता इथनं पुढे जर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मी काय करणार, हा फॉर्म्युला यूज करणार आणि थर्मलचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करणार. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा आणि सगळे थर्मलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. फक्त इथं सांगतो, इथं माझ्याकडनं काय चुकलेलं ते सांगतो. इथं मला चेंज इन लेंथ पाहिजे होती, ती चेंज इन लेंथ मला इथं एक्स जे मायनस एक्स आय लिहायला पाहिजे होती. एक्स जे मायनस एक्स आय. कारण की लक्ष द्या, मी इथनं मोजायला चालू केलं तर फायनल एक्स जे आणि इनिशियल एक्स आय लेंथ काय जरी झालं तरी फायनल एक्स जे आणि इनिशियल एक्स आय येणार. पण टेम्परेचर ज्या वेळेला मी हीट ज्या वेळेला या पॉईंटला कन्सिडर करतोय त्यावेळेला हा माझा इनिशियल पॉईंट होतो हीटसाठीचा आणि हा माझा फायनल पॉईंट होतोय. त्यामुळे हे इथं एक्स जे मायनस एक्स आय असायला पाहिजे. ठीक आहे, तर ते बरोबर येते. आता मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा 2 मिनिटात फक्त हे रिवाइज करून सांगतो. ठीक आहे, आणि मग आज आपण इथं थांबूया. उद्यापासून आपण थर्मलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, फक्त कंडक्शनचे. कन्व्हेक्शनचे प्रॉब्लेम, कंडक्शन कन्व्हेक्शनचे प्रॉब्लेम हे 5व्या टॉपिक मध्ये आहेत. ओके, 3 डायमेन्शनल मध्ये. बघा मी काय घेतलेलं, एक बार घेतला, त्या बाहेरला मी बाहेरनं इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं. त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या नोडला म्हणजे पहिल्या नोडला मी हीट सप्लाय केली, ती कंडक्शननी ट्रान्समिट झाली आणि शेवटच्या नोडमधनं ती बाहेर गेली. ठीक आहे, आउटलेटला. याची लेंथ मी एल घेतली. मग मी क्यू आय लिहिलं हीट सप्लाइड, क्यूजे म्हणजे हीट रिजेक्टेड. त्या आयथ पॉईंटचं टेम्परेचर घेतलं टी आय, जेथ पॉईंटचं टेम्परेचर घेतलं टी जे. त्यानंतर कंडक्शन घेतलंय म्हणून मी फुरियर लॉ घेतला. फुरियर लॉ, हीट फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ग्रेडियंट. मी याला प्रोपोर्शनॅलिटी काढलं आणि मी इथं क्यू म्हणजे हीट सप्लाइडचं किंवा हीटचं मी इक्वेशन बनवलं. मग मी हीट ऍट आयथ नोड फाइंड आउट केली, तसंच हीट ऍट जेथ नोड फाइंड आउट केली. फायनल मायनस इनिशियल केलं, इथं फायनल मायनस इनिशियल केलं, इथं चेंज इन लेंथ लिहिली. ओके, आता जे काही 2 इक्वेशन आलेले क्यूचे ते मी मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केले. क्यू आय क्यू जे इज इक्वल टू तुमचा हा काय मिळाला, स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू जे. जरी हा के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटीचा मॅट्रिक्स असेल तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणायचं इथनं पुढं, स्टिफनेस मॅट्रिक्स. म्हणजे क्यू इज इक्वल टू स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू टी. ओके, चलो बाळांनो, यात तुम्हाला काय जर डाऊट असेल तर तुम्ही आता मला विचारा. तर ते 9 पासून 15 पर्यंत.